पाहूयात काही झटपट बातम्या। पुण्यात चंदननगर परिसरात मुसळधार पाऊस कोसळला। पावसामुळे रस्त्यावर पाणी साचलंय। या पाण्यातून वाट काढत वाहनधारक प्रवास करत आहेत। पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांची मोठी कसरत पाहायला मिळते। पुणे शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। मार्केट यार्ड परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू असून रस्त्यावरती पाणी साचायला सुरुवात झाली आहे। त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। पिंपरी चिंचवड शहरामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे उपनगरातील सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचलंय। त्यामुळे वाहन चालकांसह नागरिकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय। वाशिमच्या वाळकी, दोडकी, जांभरूणसह एकबुर्जी प्रकल्प हा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय। त्यामुळे आता धरणाच्या पाणी पातळीत वाढ होईल। अद्याप वाशिम जिल्ह्यातील अनेक प्रकल्प हे 50%च भरले आहेत। त्यामुळे अद्याप जिल्ह्याला सलग मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे। लातूर जिल्ह्यातल्या जळकोट तालुक्यामध्ये होकर्णा गावामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस बरसला। या पावसामुळे शेकडो एकरवरील सोयाबीन, कापूस, मूग या पिकांचं अतोनात नुकसान झालंय। त्यासोबतच गावातील रस्त्यांना देखील नाल्याचं स्वरूप प्राप्त झालं होतं। शेतातल्या पिकांची मोठ्या प्रमाणात पावसामुळे नासधूस झाल्यानं शेतकरी संकटात सापडलाय। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला पुढील 3 तास पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। काळ्या ढगांमुळे संध्याकाळी 5 वाजताच इथं अंधारून आलं होतं। त्यानंतर जोरदार पावसानं हजेरी लावली। एका आठवड्याच्या विश्रांतीनंतर येवला शहर परिसरात पावसानं जोरदार पुनरागमन केलंय। मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पावसानं हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। बारामती तालुक्यामध्ये पश्चिम पट्ट्यातील मोरगावसह परिसरात सलग 2 दिवस झालेल्या पावसामुळे खरीप पिकांचं मोठं नुकसान झालंय। 2 एकरवरील बाजरीचं पीक भुईसपाट झालं। त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उभं ठाकलंय। ऑगस्ट महिन्यामध्ये लावलेल्या हजेरीमुळे नाशिक जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधील पाणीसाठा हा 66.89% झालाय। त्यामुळे 6 धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत। नाशिकमधून सुमारे 17 टीएमसी पेक्षा जास्त पाणी जायकवाडीमध्ये सोडण्यात आलंय। नाशिकमधील गंगापूर धरणामध्ये पाण्याचं प्रमाण चांगलं असल्यानं पाण्याची चिंता मिटली आहे। एसटी महामंडळ लवकरच काट टाकणार आहे। एसटी महामंडळानं आपल्या ताफ्यामध्ये तब्बल 2475 गाड्यांना समाविष्ट करण्याचा निर्णय घेतलाय। एसटीच्या ताफ्यामध्ये सध्या 15000 गाड्यांचा ताफा असून एसटीच्या अनेक गाड्या नादुरुस्त झाल्यानं प्रवाशांनी चांगली सोय देण्यात अडचण येत होत्या। नवीन बसचा समावेश ऑक्टोबर महिन्यापासून होण्याची शक्यता वर्तवली जाते। साताऱ्यात गेले अनेक दिवस लालपरीचा गोंधळ समोर येताना दिसतोय। आता साताऱ्यातील प्रवाशांसाठी एसटी महामंडळानं नवीन ई-बस सेवा सुरू केली आहे। सातारा जिल्ह्यामध्ये 5 ई-बसेस गाड्या दाखल झाल्या आहेत। या बसेस एसी असणार आहेत। त्यामुळे साताराकरांचा प्रवास जो आहे तो वातानुकूलित आणि थंडगार होणार यामध्ये काही शंका नाही। पुणे शहराच्या विविध भागांमधील प्रवाशांना थेट मेट्रो स्थानकापर्यंत सहज पोहोचणं शक्य होण्यासाठी नवीन उपाययोजना सुरू केल्या आहेत। पुणे महानगर परिवहन महामंडळानं प्रवाशांच्या सोयीसाठी विविध मार्गांवरती मेट्रो फीडर बस सेवा सुरू केली आहे। या सेवेमुळे प्रवाशांना सहजरित्या मेट्रो स्थानकापर्यंत जाणं शक्य होत असून ही सेवा प्रवाशांसाठी सोयीची ठरते आहे। रक्षाबंधनाच्या निमित्तानं सकाळी 8 ते रात्री 8 या वेळेमध्ये पुणे स्टेशन येथील रिक्षा मित्र प्रीपेड बूथवरून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना 100 रुपये पर्यंतचा रिक्षा प्रवास मोफत दिला जाणार आहे। त्यापुढे भाडं झाल्यास एकूण भाड्यातून 100 रुपयापर्यंतची सूट देण्यात येणार आहे। या ठिकाणी शहरातील आतापर्यंत 800 रिक्षा पुणे स्टेशनवरील रिक्षा मित्र प्रीपेड बूथवर नोंदणी केली आहे। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपल्या लाडक्या बहिणींशी ऑनलाईन संवाद साधला। गोंदियात देखील 3000च्या वर महिलांनी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मोठी गर्दी केली होती। 2 लाख राख्या घेऊन बीडमधील 20 लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना झाल्या आहेत। मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना राबवल्यानं कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या महिला त्यांची भेट घेणार आहेत। राज्यातील महायुती सरकारची महत्त्वाची मानली जाणारी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला मालेगाव, मनमाडसह नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यामध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। 7,20,236 महिलांचे अर्ज मंजूर झाले असून त्यांच्या खात्यामध्ये तब्बल 216 कोटी 7 लाख रुपये जमा झाले आहेत। आम्हाला ओवाळणी नको, लाडक्या बहीण योजनेचे पैसे नको, मात्र आमच्या
जमिनीवरती बेकायदेशीरपणे टाकलेलं पुनर्वसन शिक्के जे आहेत ते काढा असं म्हणत खेड तालुक्यातील काळूस येथील महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना साकडं घातलंय। श्री क्षेत्र ज्योतिबाच्या डोंगराभोवती तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं आज नगर प्रदक्षिणा निघणार आहे। या प्रदक्षिणेसाठी महाराष्ट्र, कर्नाटक या राज्यातून सुमारे 1.5 लाख भाविक सहभागी होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे बंदोबस्ताचं नियोजन करण्यात आलंय। बांगलादेशामध्ये सत्तांतर होताना जो हिंसाचार झाला त्या हिंसाचारामध्ये बांगलादेशातील हिंदू आणि इतर अल्पसंख्याकांच्या घरांना लक्ष्य करण्यात आलं। दरम्यान या विरोधात मुस्लिम समाज सुधारणा चळवळीच्या वतीनं पुण्यात निषेध आंदोलन करण्यात आलं। बांगलादेशमध्ये हिंदूंवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुण्यात हिंदू जनजागृती मोर्चाकडून रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये बांगलादेशातील हिंदूंवर होणारे अत्याचार थांबवण्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली। पंढरपुरात 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे। शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली। गावातील अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून हाणामारी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। दरम्यान उपजिल्हा रुग्णालयात जखमींवरती उपचार सुरू आहेत। नाशिकच्या पाथर्डी फाटा परिसरात एटीएसच्या पथकानं मोठी कारवाई केली आहे। 3 संशयितांना पथकानं ताब्यात घेतलंय। ताब्यात घेतलेले 3ही बांगलादेशी असल्याचा संशय आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिकनंतर आता अकोल्यातही व्हीकल फिटनेस स्टेशन म्हणजेच वाहन स्वयंचलित चाचणी स्टेशन उभारलं जाणार आहे। अकोल्यातील आरटीओ कार्यालय परिसरामध्ये महायुतीच्या आमदारांच्या हस्ते याचं भूमिपूजन समारंभ पार पडला। जळगावातील गस सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासद आणि अध्यक्ष यांच्यामध्ये वाद होऊन मोठी खडाजंगी उडाली। सभेत गोंधळ उडाल्यामुळे अध्यक्षांनी सर्व ठरावांना मंजुरी देत 15 मिनिटातच सभा गुंडाळल्याचं पाहायला मिळालं। पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचा बाजार मांडलेला दिसून आला। विठ्ठलाचं झटपट दर्शन मिळवण्यासाठी एका एजंटनं भाविकाकडून 4,000 रुपये उकळल्याची घटना घडली आहे। सुमित शिंदे नावाचा हा एजंट शिवसेनेचा पदाधिकारी असल्याची माहिती मिळतेय। अकोल्यात प्रवाशांनी भरलेल्या बसवरती अज्ञातानं दगडफेक करून काचा फोडल्याची घटना घडली आहे। या घटनेनंतर बस चालकानं आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं। बसवर दगडफेक का केली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हरभऱ्याला 7,550 रुपये एवढा उच्चांकी दर मिळतोय। हरभऱ्याची आवक घटल्यामुळे हरभऱ्याच शिल्लक नाहीये, त्यामुळे या दरानं उच्चांक गाठलाय। निकृष्ट दर्जाचा पोषण आहार दिला जात असल्याचा प्रकार लातूरच्या घनसर मध्ये उघडकीस आलाय। अंगणवाडीमध्ये लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारामध्ये आळ्या, मेलेले मच्छर आणि जाळ्या आढळून आल्या। त्यामुळे लाभार्थ्यांनी संताप व्यक्त करत निकृष्ट आहार पुरवणाऱ्या कंत्राटदारावरती कठोर कारवाईची मागणी केली आहे। पुणे रेल्वे स्टेशनवरती धावत्या गोरखपूर एक्सप्रेसमध्ये चढताना प्रवासी घसरून पडला। मात्र रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यानं तात्काळ प्रवाशाला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला। आरपीएफ उपनिरीक्षक विलास दराडे असे अधिकाऱ्याचं नाव असून त्यांच्यावरती आणि त्यांच्या कामगिरीमुळे त्यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय। अमरावतीच्या मेळघाटातील पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे 7 गावांमधील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। कोकमार, आढावा, आडनदी, दहेंद्रे, ढाना, हतूर आणि खटकाली या गावातील ग्रामस्थांना अतिसाराचा त्रास झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप जो आहे तो स्थानिक व्यक्त करतायत। जे नसे ललाटी ते करी तलाठी असाच काहीसा प्रत्यय बीडच्या इंजेगावमधील शेतकरी पांडुरंग कराड यांच्यासोबत घडलाय। शेतात प्रत्यक्ष नसलेल्या पण सातबारावर चुकून नोंद घेतलेल्या मनरेग योजनेमध्ये विहिरीची मंजुरी मिळाली आहे। विहीर नसल्याचा अर्ज करूनही विहिरीचा बोजा तसाच आहे, त्यामुळे शेतकऱ्याला अनेक शासकीय योजनेपासून वंचित राहावं लागतंय। शहापूर आगारातील एसटी आगारामध्ये नादुरुस्त बस अधिक असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। सकाळी शहापूर आगारातून निघालेली बस अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर सापगाव पुलावरती बंद पडली, त्यामुळे नागरिकांना दुसरी बस येईपर्यंत तात्काळ उभं राहावं लागलं। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होणाऱ्या हिंसाचाराविरोधात पिंपरी चिंचवड शहरामध्ये सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू गर्जना मोर्चा काढण्यात आला। हातात भगवे झेंडे घेऊन हजारो हिंदू बांधव या मोर्चामध्ये सहभागी झाले होते। बांगलादेशमधील हिंदू बांधवांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात परभणीमध्ये सकल हिंदू समाजानं विराट मोर्चा काढला। हिंदू बांधवांना संरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। कासारा घाटात कंटेनर
150 फूट खोल दरीमध्ये कोसळून भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 5 जण जागीच ठार झाले आहेत तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. अहमदनगरच्या राहता इथं बिबट्यानं धुमाकूळ घातलाय. बिबट्याच्या हल्ल्यामध्ये 3 वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झालाय. घराजवळ खेळत असताना प्रथमेश वाघ या चिमुकल्यावरती बिबट्यानं हल्ला केला. दरम्यान वनविभागाच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. जे रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी मेडिकल स्टोअर्स आणि लॅबमधून कमिशन घेतल्याच्या तक्रारीची मानवाधिकार आयोगानं गंभीर दखल घेतली आहे. यासोबतच जे रुग्णालय प्रशासनानं निवासी डॉक्टरांच्या कमिशन घेण्याच्या या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. ही समिती 5 दिवसांमध्ये अशा डॉक्टरांवरती कारवाईचा मसुदा तयार करून रुग्णालय प्रशासनाला सादर करणार आहे. मुंबई पालिका रुग्णालय आणि हॉस्टेलमध्ये खाद्यपदार्थांची डिलिव्हरी करणाऱ्यावरती प्रवेश बंदी करावी अशी सूचना करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांसह कुणी हॉस्पिटल किंवा कॉलेजच्या आवारावरून आणि आवाराबाहेरून खाणं ऑर्डर केल्यास ते मुख्य प्रवेशद्वारावर जाऊन घ्यावं लागणार आहे. मुंबई महानगरपालिकेनं संपूर्ण शहराचं सुशोभीकरण करण्याचा ध्यास घेतलाय. या अंतर्गतच दक्षिण मुंबई परिसरात पर्यटन वाढवण्यासाठी काळा घोडा परिसर प्रथमच फक्त पादचारी झोन म्हणून सप्टेंबरपासून बदलण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी महापालिका यंत्रणा कार्यरत झाली असून लवकरच हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. राणीच्या बागेतील पेंग्विनच्या देखभालीचा खर्च यंदा आणखीन वाढलाय. पेंग्विनच्या वाढत्या संख्येबरोबरच खर्चही वाढला असून यंदा खर्चासाठी तब्बल 20 कोटी निविदा मागवण्यात आल्या. या 18 पेंग्विनमध्ये 10 मादी आणि 8 नर पेंग्विनचा समावेश आहे.